हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. पहा, नवीन 100 नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार. तर पहा, ही आजचंच अपडेट आहे, आजच न्यूजपेपरमध्ये आलेलं, लोकमत न्यूजपेपरमध्ये. मित्रांनो, तर पहा काय करत आहे, शासनाकडून नवीन जे नर्सिंग कॉलेजेस आहेत तर ते सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर पहा काय सांगितलं आहे, नड्डा कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण या संदर्भात हे बोललेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारने कॅन्सरच्या उपचाराला प्राधान्यक्रम दिले आहे. वैद्यकीय शिक्षण असो की आरोग्य सेवा असो, निधीची कमतरता राहणार नाही. देशात 100 वैद्यकीय महाविद्यालयासोबत नवे 100 नर्सिंग कॉलेज सुरू केले जातील. तर पहा काय सांगितलं आहे, देशामध्ये जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय तर संघटित नाही आहेत, त्याच्यामध्ये काढलेले नाही आहेत नर्सिंग महाविद्यालय. तर त्या ठिकाणी जिथे जिथे नर्सिंग महाविद्यालय नाही येतं तर त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेजेस काढण्यासाठी हा प्रस्ताव सांगितलेला आहे. तर पहा, ही खूप चांगली गोष्ट आहे. जर नर्सिंग कॉलेजेस जर येत असतील तर 100% नर्सिंग ट्युटरची वॅकन्सी निघणार आहे. तर त्यासाठी हे खूप महत्त्वाची चांगली बातमी आहे. मित्रांनो, पहा, यात गोंदियामध्ये 195 कोटीच्या रुपयाचे निधीतून आणि नंदुरबारमध्ये 325 कोटीतून हे कॉलेज स्थापित केले जातील. त्यानंतर महाराष्ट्रात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले असून आता महाराष्ट्रामध्ये जे नवीन 9 का 10 मेडिकल कॉलेजेस आलेले आहेत तर त्यामध्ये काय सांगितले पहा, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. तर MBBSची 700 जागा वाढल्या जातील आहेत आणि नागपूर मुंबईसह 6 ठिकाणी नवीन कॉलेजही दिले, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी सांगितलेले. तर पहा, हे काय सांगितलं आहे, आपल्या इंडियामध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये काही ठिकाणी नर्सिंग कॉलेजेस नाही आहेत. तर नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी आपले भारताचे जे आरोग्यमंत्री आहेत त्या आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री कुटुंब कल्याण व JP नड्डा त्यांनी म्हटले की नर्सिंग कॉलेजला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी नर्सिंग कॉलेज आपल्याला जिथे जिथे नाही आहे तिथं काढायचं आहे. त्या ठिकाणी एक महत्त्वाची बाब दिली आहे की त्यांनी गोंदियामध्ये 195 कोटीचा त्यांनी निधीतून नंदुरबारमध्ये 325 कोटीमधून असं त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. पहा, त्यानंतर इकडं काय सांगितलं, 100 खाटावरून 300 खाटापर्यंत विस्तार. आता जिथं जिथं 100 खाटापर्यंत आहे तिथं तिथं 300 खाटाचा विस्तार करण्याचा असं त्यांनी सांगितलं आहे. पहा, महाराष्ट्र शासनाचे पहिले आणि केवळ कर्करोग रुग्णासाठी समर्पित शहरातील संभाजीनगरमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी रविवारचा दिवस सोनेरी ठरला. कर्करोग रुग्णासाठी 2012मध्ये 100 खाटावरून सुरू झालेला कर्करोग रुग्णालयाला आता 300 खाटापर्यंत विस्तार झाला आहे. तर हे संभाजीनगरमध्ये 100 खाटाचं एक हॉस्पिटल आहे, कर्करोग हॉस्पिटल. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये वाढ करून त्यांनी 300 खाटाचं म्हणजे 300 बेडेड हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल याला त्याचं विस्तार करत आहेत. मित्रांनो, जे आता कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट जास्त व्हायला लागले त्यामुळे याची वाढ करण्यात आलेली आहे. तर पहा, हे नवीन न्यूज आहे, अपडेट आहे. तर ज्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहा, स्वातंत्र्य जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेचे नवे मॉडेल मुख्यमंत्री यांनी सांगितले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हटलं आहे, महाराष्ट्रात सरकारी व्यवस्थेत पहिल्यांदा 2 बीमची व्यवस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे. राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज सुरू केले असून त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची 5000 कोटीची कर्ज उभे केले आहे. राज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतरित झाले आहेत. अशा जिल्ह्यात सामान्य रुग्णालय उभारो. आता काही ठिकाणीमध्ये जे एकच मर्ज झालेले आहे तर त्या ठिकाणी आता याला सेपरेट मेडिकल कॉलेज किंवा सेपरेट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उभार करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढील 3 ते 4 वर्षामध्ये प्रत्येकाला गुणात्मक आरोग्य सेवा त्यांच्या घरापासून 3 ते 5 किलोमीटरपर्यंत परिसरात उपलब्ध करून देऊ. आता पहा, यांनी आता हे प्रस्ताव मांडलेला आहे. 9 ते 10 जे मेडिकल कॉलेज निघालेले तर त्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेज पण असणार आहे 100%. आता काही ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत तर काही ठिकाणी ऑन कम्प्लिटिंग प्रोसेसमध्ये आहेत. तर हे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 100% वॅकन्सी निघणार आहे. त्यासाठी तुम्ही जे आहे कंटिन्यूमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. लगेच वॅकन्सी निघल्या तुमचा अभ्यास जर करंटमध्ये असेल तर लगेच तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊन जाईल. तर पहा, याच्यामध्ये सांगितले की 2 ते 4 वर्षामध्ये नवीन याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. त्यामध्ये काय दिलं आहे, शिंदे सेनेच्या आमदाराची पाठपणा याच्यामध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याकडे आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे सेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसधूस सुरू असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. ठीक आहे, तर ह्या गोष्टी काही त्याच्यामध्ये आहेत. तर महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये पहा,
नर्सिंग कॉलेजेस नवीन निघणार आहेत, तर त्यासाठी सगळ्यांनी अपडेटमध्ये राहा. व्हिडिओला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.